तसं संत महात्म्यांना ज्ञानोबारायांनी पसायदान जेव्हा या विश्व कल्याणासाठी मागितलं, खरं तर आपल्याला अभिमान पाहिजे आपल्या या वारकरी संत वाङ्मयाचा, ज्ञानेश्वरीचा, गाथेचा, सर्व वाङ्मयाचा, आणि त्याचबरोबर आपल्या या पसायदान रूपी प्रार्थनेचा सुद्धा. कारण ही पसायदान प्रार्थना मी मोठ्या माणसाच्या मुखातून पुण्यातल्या एका कार्यक्रमात ऐकलं होतं की संपूर्ण जगात काही वादविवाद तंटे होऊ नये, अडचण येऊ नये म्हणून संयुक्त राष्ट्रसंघ युनेस्को नावाची संस्था आहे, आणि त्या युनोच्या ऑफिसमध्ये जगातल्या सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना कोणत्या वाङ्मयात सापडते शोध चालू होता. बऱ्याच धर्मग्रंथांचा धांडोळा घेतला, पुस्तकांचा धांडोळा घेतला, पण प्रत्येकाने आपल्या धर्मापुरती, आपल्या प्रांतापुरती अशी मर्यादित प्रार्थना केलेली होती. आणि हा शोध घेताना त्यांना आपल्या या वारकरी संत परंपरेमध्ये ज्ञानेश्वरीतलं पसायदान सापडलं, आणि लक्षात आलं या पसायदानात केलेली प्रार्थना या चराचरातल्या, विश्वातल्या नव्हे त्रिभुवनातल्या सर्वांच्या कल्याणासाठी केलेली प्रार्थना आहे. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नीतीही लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित. माऊलींनी तिथे आपल्या हिंदू धर्माच्या देवतेचं नाव सुद्धा घालायचं टाळलं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. प्रत्येक ठिकाणी अभिमान दाखवावा आणि वादच घालावे असा अर्थ नाही आहे. ज्ञानोबारायांना असं वाटलं की विश्वामध्ये तोच एक ईश्वर आहे, ईश्वर दोन आहे कुठे, एकमेवा द्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन. पण त्याच ईश्वराला विविध नावाने विविध धर्मपंथामध्ये संबोधलं जातं. मग आपण एका देवाचं नाव घालावं तर विश्वातले अन्य लोक या प्रार्थनेला आपलं म्हणणार नाही. आणि म्हणून भजिजो आदिपुरुष, भजिजो पांडुरंगी, भजिजो अन्य श्रीराम, श्रीकृष्ण, भगवान शंकर, देवी, गणपती, काही नाव घालता आलं असं, पण तसं केलं नाही. पण या पसायदानामध्ये विश्व कल्याण करत असताना जसं देवळात गेल्यानंतर त्या आईला भोळा भाबडा किंवा वाट चुकलेला एखादा मुलगा त्याची पहिली आठवण यावी, तसं ज्ञानोबारायांना ज्ञानेश्वरीच्या हा जो ज्ञान यज्ञ त्यांनी केला आणि तो पुन्हा विश्वाला समर्पित केला, सद्गुरूंपुढे विनम्रतेनं ठेवला, त्यावेळेला पहिली आठवण झाली ती खळ, दुष्ट, नास्तिक आणि संसारात ज्याला वेदांताच्या भाषेत आपण पामर म्हणूया, अशा पामर विषयी माणसांची पहिली आठवण झाली. आणि ज्ञानोबारायांनी पहिली प्रार्थना म्हणून पसायदानाच्या 9 ओव्या आहेत. पहिली ओवी आपल्या विश्वात्मक सद्गुरूंना त्यांनी केलेला अंतःकरणातून नमस्कार आहे. आता विश्वात्मके देवे, त्यांचं केलेलं वर्णन आहे. अर्थात हे विश्वात्मक देव हे संबोधन सद्गुरूंसाठी आहे. कारण गुरु आणि देव, संत आणि देव हे वेगळे पाहायचे नाही, ही आपली संस्कृती आहे. देवते संत देवते. म्हणून आता विश्वात्मके देवे हे थोडंसं आणखी शब्दशः जाणून घ्यायचं झालं तर श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराजांसाठी त्यांच्या प्रिय शिष्य माऊली ज्ञानोबारायांनी वापरलेलं संबोधन आहे. आणि ही पहिली ओवी 9 ओव्यापैकी. शेवटची ओवी श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराजांचा मिळालेला आशीर्वाद तो ज्ञानोबारायांनी सांगितला आहे. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान, हा होईल. माऊली तुम्ही जे मागितलंय ना होईल, तुमची मनोकामना पूर्ण होईल. आणि येणे वरे ज्ञानदेव, आमचा एक बहादर म्हणाला येणे वरे ज्ञानदेव. आमची जुनी महात्मी म्हणायची अरे बाबा ही मराठी भाषा आहे, वर शब्दाचा अर्थ नेहमी उंच किंवा वरती असाच होतो असं नाही आहे. वर शब्दाचा अर्थ जर लग्नाच्या मंडपात घेतला तर तिथे नवरदेव या अर्थानेही होतो, वधू आणि वर. आणि वर शब्दाचा अर्थ आशीर्वाद, वरदान. म्हणून जनाबाई म्हणतात ना, ज्ञान होय अज्ञान अशी ऐसा वर या टिकेसी. आणि हाच वर शब्द पुन्हा पसायदानात येणे वरे, या वरदानाने ज्ञानदेव सुखिया. 9 पैकी आता 7 ओव्यामध्ये राहिल्या, पण या 7 ओव्यामध्ये पहिली आठवण पुन्हा झाली ती जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो किंवा जडो मैत्र जीवांचे. जो खळ आहे, दुष्ट आहे, दुर्जन आहे, संतांचा दूरदृष्टिकोन आहे. त्यांना माहिती आहे
की सज्जनांना जर त्यांच्या कार्यात अडथळा होत असेल तर दुष्ट दुर्जन दुर्बुद्धी असलेल्याच अशा काही लोकांचा होतो. यातून दोन गोष्टी होतील. दुर्जनाची सन्मार्गाकडे रती वाढली, त्याला त्याविषयी आवड निर्माण झाली, तर त्या दुर्जनाचं स्वतःचंही कल्याण होईल. आणि त्याचा जो काही त्रास आपण म्हणतो ना, गोळी घेतल्यावर साईड इफेक्ट होतात, तसा त्याच्या त्या वागण्याचा साईड इफेक्ट जो त्याच्या परिवाराला होतोय, समाजाला होतोय, त्यातूनही लोक वाचतील. आपल्याला कित्येक कुटुंबातले भाविक देवाचे आभार मानतानाही दिसतील की देवा तुझ्या कृपेनं आमच्या घरातली अमुक अमुक व्यक्ती आता पूर्वीपेक्षा स्वभाव बदललाय, वागणं बदललंय, आणि देवा तुझ्या कृपेनं आता आमचा संसार सुखाचा झाला. संतांचे आभार मानतात, कधी भगवंताचे आभार मानतात. मला एवढंच सांगायचं आहे की माऊली ज्ञानोबारायांपासून तुकोबारायांपर्यंत ही सर्व संत महात्मे सत्पुरुष मंडळी केवळ विश्वाचं कल्याण हाच एकमेव दृष्टिकोन त्यांच्या अंतःकरणामध्ये, आणि म्हणून दया करत असताना, प्रार्थना करत असताना, करुणा कृपा करत असताना त्यांनी कधी मर्यादित स्वरूपाची केली नाही, ती सर्वांसाठी केली. तिथे जात पंथ वर्ग भेद कोणताही ठेवला, वर्णभेद नाही, जात पंथ भेद नाही. उलट भेदाभेद भ्रम अमंगळ हे सांगणारे जगद्गुरु तुकोबाराय किंवा माऊली ज्ञानोबाराय सुद्धा न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. मला वाटतं सांप्रत काळामध्ये हे माऊलींचे आणि आपल्या सर्व वारकरी संतांचे विचार आपण सर्व देतोच आहोत, पण ते जाणीवपूर्वक या अंगानं देण्याची आज ही वेळ आहे, हा काळ आहे की जिथे या देशातले व्यास वशिष्ठ वाल्मिकींचे अनुयायी, ज्ञानोबा तुकोबारायांचे अनुयायी, सकल संतांचे अनुयायी म्हणवणारे आपण सर्व धार्मिक लोक सुद्धा कधी कधी जातीपंथ वर्गवारीच्या भेदामध्ये अडकतोय की काय अशी परिस्थिती होऊ घातलेली आहे. मला असं वाटतं आपण वारकरी म्हणून हा विचार पुन्हा 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 जो सत्य साच विचार आहे, कारण शेवटी तुकोबाराय म्हणतात या कार्यासाठीच आपल्याला परिश्रम घ्यायचे असतात, किंवा संत महात्मे सुद्धा या कार्यासाठी येतात. आम्ही वैकुंठ वासी, आम्ही वैकुंठ वासी.